नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर आज तुम्हाला एक अद्भुत आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती बदलू शकतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण सर्व बाजूने वेढलेले आहोत. आपल्या प्रगतीच्या आड येणारे लोक, आपल्या कार्यक्षेत्रात आपलेच जे आहेत नातेवाईक किंवा आपले जे शत्रू आहेत, ते आपल्यासाठी इतके अडथळे निर्माण करू शकतात की आपले जगणे कठीण होऊन जातं. कधी समोरून शत्रू हल्ला करतो, तर कधी पाठीमागून लपून शत्रू हल्ला करतो, पाठीमागून वार करतो. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात शत्रूंनी त्रास दिला असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या घरात संकट आली असतील असं तुम्हाला वाटते आहे, तर जर तुमची नोकरी धोक्यात आहे किंवा तुमच्या व्यवसायात सतत तुम्हाला नुकसान होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ अगदी उपयोगी पडणार आहे. आजचा हा खास उपाय तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अगदी सोपा आहे. तो तुमच्या घरात असलेल्या सोप्या गोष्टींनी तुम्हाला करता येणार आहे. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही किंवा महागड्या एखाद्या कोणती वस्तूही खरेदी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त इथे थोडंसं मीठ लागणार आहे आणि थोडीशी हळद हवी आहे. या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात किचनमध्ये असतात, तर या तुम्हाला सहज मिळणार आहेत. ते अगदी तुम्हाला सहज उपलब्ध होईल अशाच या वस्तू आहेत. पण त्यांचा जो प्रभाव आहे ना, तो इतका जबरदस्त आहे की तो सर्वात मोठ्या शत्रूलाही तुमच्या पुढे गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतो. मित्रांनो, शत्रू जेव्हा आपल्या मागे लागतो तेव्हा तो काय करतो? तेव्हा तो आपल्याला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करतो. होय, तुमचा आदर नष्ट व्हावा अशी त्याची इच्छा असते. तुमची जी मालमत्ता आहे किंवा जी काही संपत्ती आहे ती नष्ट होऊ शकते आणि तुम्ही समाजात कोणालाही तोंड देऊ शकणार नाही. अनेक वेळा शत्रू त्याच्या लोभामुळे असं करतात की त्याला तुमची मालमत्ता हवी आहे किंवा त्याला तुमच्या प्रगतीचा वाटा हवा असतो. आजच्या काळात ना मित्रांनो, लोक त्यांच्या दुःखामुळे खूप दुःखी आहेत. त्यांच्या आनंदावर दुःखी होणार असणारा तो दुसऱ्यासारखा दुःखी नाही. हेच कारण आहे की तुमच्या शेजारी असो वा तुमचा कोणीही नातेवाईक असो, तो तुमचा आनंद पाहू शकत नाही आणि काही तांत्रिक कृत्य किंवा काही षडयंत्र द्वारे ते तुमचं नुकसान करण्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. तर तुम्ही हे खऱ्या मनाने आणि पूर्ण विश्वासाने केलं, तर माझ्यावरती विश्वास ठेवून केलं, तर मित्रांनो, तुमचा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो पूर्णपणे नष्ट होईल, उद्ध्वस्त होईल. तो स्वतःच्या युक्तीमध्ये अडकेल. तो तुमच्यासमोर रडेल, भीक मागेल, माफी मागेल. तुमच्यासोबतही असं घडलं असेल तर तुम्ही काही काम सुरू करा आणि ते काम जसे तसे बनते. याची जी क्रिया त्यांनी तुमच्यावरती केली ती खराब होत जाते. विनाकारण घरात भांडणं होत असतील किंवा तुमच्यावर खोटे न्यायालयीन खटले दाखल झाले असतील, तर घाबरण्याची इथे अजिबात गरज नाही आहे. आज मी तुम्हाला हळद आणि मीठ याचे उपाय सांगणार आहे. आता आपण हा उपाय केव्हा आणि कसा करायचा याबद्दल सविस्तर चर्चा करूया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, समजून घ्या. अगदी मला सविस्तर सांगणे इथे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार मानला जातो किंवा ग्रहण ज्या दिवशी आहे तो वार. तुम्ही या 4 दिवसांपैकी कोणताही एक दिवस निवडू शकता. कोणताही दिवस तुम्हाला अनुकूल असेल तो निवडा. हा उपाय तुम्ही त्या दिवशी करू शकता. जर आपण वेळेबद्दल बोललो तर आपण उपाय सकाळी तसेच रात्री करता येतो किंवा प्रदोष काळातही करता येतो. पण माझा सल्ला आहे की हा जो उपाय आहे तो रात्री केला तर त्याचा प्रभाव अनेक पटीने जास्त मिळणार आहे. अनेक पटीने तो वाढतो. रात्री जेव्हा वातावरणही शांत असतं आणि कोणाचाही कसलाही आवाज नसतो किंवा तेव्हा तुमची जी एकाग्रता आहे ती जास्त वाढते आणि तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने निर्देशित करू शकता. त्यामुळे घरातील सर्व कामे आटोपल्यावर रात्री 9:30 नंतर हा उपाय करा. पण रात्री वेळ मिळाला नाही तर तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर करू शकता.
फक्त याकडे लक्ष द्या की उपाय करताना कोणीही तुम्हाला अडवणार नाही किंवा तुमच्याशी कोणी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, तुमच्याशी बोलणार नाही, याची तुम्हाला खात्री करायची. ओके. तर हा उपाय तुम्हाला पूर्ण एकांतात आणि गुप्त पद्धतीने करायचा आहे. कारण बघा मित्रांनो, शास्त्रात सांगितलं आहे की जे उपाय गुप्त पद्धतीने केले जातात, गुपचूप केले जातात, त्याचे फळ आपल्याला खूप लवकर मिळते. आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा याबद्दल बोलते. तर बघा, सर्वप्रथम तुमच्या स्वयंपाकघरातून 1 चमचा हळद घ्यायची आहे. 1 चमचा मोठे मीठ किंवा जाडे मीठ घ्या. लक्षात ठेवा की तुम्हाला इथे मोठे मीठ किंवा काळे मीठ घेण्याची छोटे म्हणजे बारीक मीठ किंवा काळे मीठ घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तेच पांढरे मीठ घ्यायचे आहे. फक्त मोठे मीठ घ्यायचे आहे, जे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरता. आणि जे समुद्री जाड मीठ असतं तर तेच घ्या. आता या दोन्ही गोष्टी घ्या आणि तुमच्या घरातील अशा खोलीत जा जिथे खूप शांतता असेल, कोणाचीही वावर नसेल, कोणीही त्रास देणार नाही, अशा ठिकाणी जा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या जिथे देवघर आहे किंवा कोणत्याही स्वच्छ ठिकाणी तुम्ही बसू शकता, तिथे जा. तिथे बसल्यावर बसायला कोणतेही आसन वापरू शकता किंवा तुम्ही सोफा किंवा खुर्चीवर बसूनसुद्धा ही क्रिया मी सांगते आहे, तो उपाय सांगत आहे, तर तो करू शकता. तुमचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला असला पाहिजे. तंत्रशास्त्रात दक्षिण दिशेला खूप महत्त्व दिले जातं. विशेषतः जेव्हा आपण आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी कोणतेही उपाय करतो, तेव्हा आता तुमच्या उजव्या हातात म्हणजे सरळ हातात हळद आणि मीठ दोन्ही एकत्र घ्यायचं आहे. ज्याचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्हाला हे कागदावर किंवा एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्येही तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला तळ हातावर ठेवू शकत असाल तर तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि तुमचा पाठीचा कणा आहे तो एकदम सरळ करायचा आहे, सरळ ठेवावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूचा जो चेहरा आहे तो समोर आणायचा आहे. मनात डोळे बंद करून तो तुम्हाला सर्वात जास्त जो त्रास देतो तो शत्रू, त्या शत्रूचं पूर्ण एकाग्रतेने ध्यान करा आणि त्याचं नाव 108 वेळा मनात घ्या. तुमच्या शत्रूचं जे नाव आहे तर ते तुम्ही 108 वेळा नाव घ्यायचं. मित्रांनो, कधीकधी असं होतं की आपला खरा शत्रू कोण आहे हेही आपल्याला माहीत नाही. अनेक वेळा आपले गुप्त शत्रू असतात, ते आपल्यासमोर गोड बोलतात आणि मग पाठीमागे आपल्यासाठी खड्डा खणतात. तर अशी परिस्थिती असाल तर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नाही आहे, तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी विष कालवत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो, तुम्हाला कोणाचेही नाव घेण्याची इथे गरज नाही. अशा स्थितीत तुम्ही काय करायचं आहे, सर्व शत्रू नाशाय असा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. सर्व शत्रू नाशाय नमः असा मंत्र 108 वेळा मनात जप करायचा. जेव्हा तुम्ही हे शब्द बोलत असाल तेव्हा तुम्हाला काही काळ सहन करत असलेल्या त्रासांची आठवण ठेवावी लागेल. त्या घटना जेव्हा तुमचा खूप मोठा अपमान झाला होता किंवा तुमचे काही काम बिघडले होते, तेव्हाची वेळ तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती जी वेदना आणि भावना अनुभवायची आहे की जी सर्व नकारात्मकता संपणार आहे, पूर्णपणे नष्ट होणार आहे. हे हळद आणि मीठ तुमच्या हातात आहे. हे फक्त एक प्रकारे मसाल्याचे पदार्थ नाही, तर एक माध्यम आहे जे तुमचं सर्व त्रास शोषून घेतं. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते मिठात, आणि हळद शुद्धी करण्याचे काम करते. जेव्हा तुम्ही ही क्रिया पूर्ण निष्ठेने अगदी विश्वास ठेवून कराल, तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यातील जो काही जडपणा आहे तो कमी होत आहे. तुम्हाला हलकं वाटू लागते. तुम्ही 108 वेळा नाव घ्या किंवा मंत्राचा जप पूर्ण कराल, तेव्हा तुम्ही जागेवरून उठणे आवश्यक आहे आणि थेट तुमच्या वॉश बेसिन किंवा कोणत्याही नळावर जा. जर तुमच्या घरात वॉश बेसिन नसेल तर तुम्ही घराबाहेरील नाल्याजवळ जाऊ शकता किंवा तुम्ही जिथे कचरा टाकतात, जिथे पाणी टाकता, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आता हातातील हळद आणि मीठ 7 वेळा सरळ डोक्यावरून फिरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे साहित्य तुमच्या डोक्यावरून 7 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचं आहे. ही कृती करताना जसं तुम्ही नजर काढतो ना लहान मुलांची, तशी 7 वेळा आपली त्या मीठ आणि हळदीने नजर काढायची. तुमच्या मनात एकच भावना ठेवायची, तुमच्यावर कोणतीही वाईट नजर असेल, तुमच्यावर जे काही कोणी गेलं असेल किंवा कोणताही शत्रू अडथळा असेल तर त्याचा परिणाम होणार नाही. हळद आणि मीठ हे दोन्ही
एकत्र मिसळा. 7 वेळा फिरवल्यानंतर ती हळद आणि मीठ पाण्यात टाकायचं आहे. तुम्ही ते नळ चालू करा आणि वाहत्या पाण्यात ते सोडून द्यायचे आहे. हळद आणि मीठ जसे पाण्यात वाहून गटारात व नाल्यात वाहून जाते, तशी तुमच्या शत्रूचा प्रभावही तुमच्या जीवनातून, तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, नष्ट होईल. आणि यावेळी मोठ्या मोठ्याने तुम्हाला म्हणायचं आहे, शत्रूचा नाश करा, शत्रूचा नाश करा. हे शब्द बोलून तुम्ही हे साहित्य बाहेर काढायचं. मित्रांनो, ही एक प्रतिकात्मक क्रिया आहे जी तुमच्या अवचेतन मनाला सूचित करते की तुमचे त्रास आता तुमच्या आयुष्यातून दूर झाले आहेत, नष्ट झाले आहेत. हा उपाय करताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, जे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. तर काळजी घेणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला याचे पूर्ण फायदे मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्हाला अगोदर कोणालाही सांगण्याची गरज नाही. शत्रूचा नाश करण्यासाठी मी हे उपाय करणार आहे किंवा अशी बढाई देखील मारू नका. काम संपल्यावर तुम्ही एखाद्याला सांगू शकता, परंतु काम पूर्ण होण्यापूर्वी हे गुप्त ठेवायचं आहे. अजिबात बढाई मारू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या रात्री तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला पूर्ण पवित्रता आणि ब्रह्मचर्य पाळावे लागणार आहे. तुम्ही विवाहित असाल तरी त्या रात्री पती पत्नीच्या नात्यापासून दूर राहा. महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हा जो उपाय सांगते तो सात्विक उपाय आहे आणि यात शुद्धतेला खूप महत्त्व आहे. मित्रांनो, तुम्ही या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकत नाही. याशिवाय आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्यात हळद आणि मीठ टाकल्यानंतर किंवा वाहून गेल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहू नका. सरळ तुमच्या खोलीत हातपाय स्वच्छ धुवून घ्या किंवा नंतर तुम्ही झोपून जायचे किंवा तुमच्या कामाला तुम्ही व्यस्त व्हा. काम करायला सुरुवात करा. ज्या ठिकाणी तुम्ही साहित्य सांडले त्याकडे वारंवार पाहू नका. म्हणजे जिथे तुम्ही साहित्य मीठ आणि हळद टाकून दिले तिथे पाहू नका. तर हा उपाय तुम्हाला अगदी छोटा वाटेल, पण त्याचा जो परिणाम आहे तो नक्कीच प्रभावशाली असणार आहे. हळद हा गुरूचा कारक आहे आणि मीठ चंद्र आणि शुक्राच्या प्रभावाने संतुलित करते. जेव्हा आपण हे दोन वापरतो साहित्य, तेव्हा ते मिसळले जातं आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी वापरलं जातं. तेव्हा ते एक अतिशय शक्तिशाली रसायन बनतं. तुम्हाला दिसेल की हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवू लागतील. जो शत्रू कालपर्यंत तुमच्या विरुद्ध कट रचत होता, षड्यंत्र रचत होता, ते आता तुमच्यापासून लक्ष हटवतील. तो स्वतःच्या समस्यांमध्ये इतका गुंतून जाईल की त्याला तुम्हाला त्रास द्यायला वेळच मिळणार नाही. हे शक्य आहे की शत्रू आपापसात लढतील आणि एकमेकांना इजा करू लागतील. तुम्हाला घरातील तणावपूर्ण वातावरण हळूहळू पूर्णपणे शांत होऊन जाईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आतापर्यंत रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. जर तुमच्यावर कोणी तंत्रमंत्र किंवा काही केलं असेल तर त्याचा प्रभाव देखील या उपायाने पूर्णपणे नाहीसा होईल. तुमच्या घराभोवती एक कवच तयार होईल, ज्यामुळे कोणत्याही शत्रूला प्रवेश करणं अशक्य होईल. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की हा उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा, कारण श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती जगात दुसरी काही नाही. तर तुमच्या मनातील जे काही शंका असतील तर ती मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या उपायाने कोणाचंही वाईट होत नाही. जर तुम्हाला ही असा काही अनुभव आला असेल किंवा तुमच्या आसपास कोणी लोक असे असतील की ज्यांना असा त्रास होतोय, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला जो काही अनुभव येतोय तो कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्यासाठी अशी महत्त्वपूर्ण माहिती, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी दररोजच घेऊन येत असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईपही नक्की द्या. या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या चॅनलवरती आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.